श्री स्वामी समर्थ मंडळी, गटारी अमावस्या लवकरच येत आहे. मात्र गटारी की गतहारी याबद्दल अनेकांना संभ्रम आहे. तर या दोन्हीमधील फरक काय? दोन्ही शब्द एकच आहेत का? वेगळं काय? नक्की काय म्हणायचं या अमावस्याला? नक्की खरा शब्द काय आहे? या संदर्भातली सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग आता जाणून घेऊया सविस्तर माहिती. पूर्ण व्हिडिओ पहा, स्किप न करता, म्हणजेच एकही पॉईंट तुमचा मिस होणार नाही. चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये मिळतील आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही. चला तर मग गटारी की गतहारी अमावस्या नक्की काय म्हणायचं? खरा शब्द काय? जाणून घेऊया का पुढच्या काही मिनिटामध्ये. आपल्याकडे अनेक सणवार साजरे केले जातात. त्याचबरोबर अर्धवट माहितीमुळे आपणच सणांना बदनाम करायचे काम करत असतो. आपल्याकडे आषाढी अमावस्यानंतर आहारात बदल केला जातो. या दिवसाला गतहारी जो आहार केला आहे ती अमावस्या असे म्हणतात. गटारी नव्हे तर गतहारी म्हणजे गटर हा इंग्रजी शब्द आहे. अशुद्ध जलसंवहन यंत्रणेसाठीचा हा इंग्रजी शब्द म्हणून वापरला जातो. इंग्रजांच्या काळात या शब्दाशी भारताचा परिचय झाला. भारतीय सण हे नेहमीच पावित्र्याचं अधिष्ठान मानले जातात. तसेच स्थळ, काल व परिस्थिती याच्याशी त्यांचा जवळचा संबंध आहे. आषाढ हा पूर्वी विशेष करून मोठ्या पावसाचा काळ असायचा. पावसामुळे अंधारलेपण व अन्न उपलब्धी ही मोठी अडचणी असायची. श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी व नंतर श्रावणात कित्येकदा उपासमारीची परिस्थिती येत असे. शिवाय पावसाळी पाण्याने रोगराई पसरण्याच्या शक्यता टाळण्यासाठी कमी खाण्याच्या वैद्यकीय सल्ला धर्माचा आधार देऊन 4 महिन्यांसाठी म्हणजे चातुर्मास लागू केला जायचा. आता उपोषण म्हणजे गताहार. गत म्हणजे गेलेला, आहार म्हणजे जेवण. तर असा हा गताहार प्रारंभ आषाढी अमावस्येपासून होतो, म्हणून गताहारी अमावस्या. आपल्या प्रत्येक सणांचे नावे संस्कृतवर आधारित आहेत. गटर GUTTER हा इंग्रजी शब्द आपल्या सणाला खोडसाळपणे जोडलेला आहे. आपल्या प्रत्येक सणाला मोठा अर्थ आहे. गटार म्हणजे GUTTER नव्हे तर गताहार. गत म्हणजे मागील, जुने, गेलेले, आता नाही ते. आहार म्हणजे भोजन म्हणजे गतहार. गत अधिक आहार म्हणजे गताहार. गटारी अमावस्या आणि गतहारी अमावस्या. आता बघा, गटारी अमावस्येमुळे मूळ नाव गतहारी अमावस्या आहे. गतहारी हा शब्द संस्कृतमधील गत म्हणजे गेलेला किंवा त्यागलेला आणि आहार म्हणजे भोजन या शब्दापासून बनला आहे. याचा अर्थ आहे त्यागलेला आहार किंवा ज्या आहाराचा त्याग केला आहे तो आहार घेण्याचा शेवटचा दिवस. कालांतराने बोलीभाषेत हा शब्द गटारी असा अपभ्रंशित झाला, ज्यामुळे गटारी अमावस्या हे नाव रूढ झाले. गटारी हा शब्द गटाराशी संबंधित नाही, परंतु चुकीच्या उच्चारामुळे आणि सांस्कृतिक समजुतीमुळे हा शब्द प्रचलित झाला. गटारी अमावस्येचा उद्देश. गटारी अमावस्या ही आषाढ अमावस्या आहे, जी चातुर्मासातील पहिली अमावस्या म्हणून साजरी केली जाते. या दिवसाला दीप अमावस्या असे सुद्धा म्हणतात, कारण याला दीपपूजनाचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी घरातील दिवे स्वच्छ करून त्यांना तेल लावून देवापुढे प्रज्वलित केले जाते. यामुळे जीवनातील अंधकार म्हणजे समस्यांचे प्रतीक असणारा अंधकार दूर होऊन सकारात्मक प्रकाश येतो अशी श्रद्धा आहे. याशिवाय पितरांच्या पूजनासाठी आणि तर्पणासाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो. कणकेचे दिवे बनवून दक्षिण दिशेला फिरवून पितरांना समर्पित केले जाते, ज्यामुळे पितरांची कृपा प्राप्त होते अशी मान्यता आहे. आता आहारातील बदल बघा. गटारी अमावस्या ही श्रावण महिन्यापूर्वी शेवटची अमावस्या आहे. श्रावण महिन्यात हिंदू धर्मानुसार मांसाहार, मद्यपान आणि तामसिक पदार्थ जसे की कांदा, लसूण वर्ज्य मानले जातात. यामागे धार्मिक आणि शास्त्रीय कारणे आहेत. धार्मिक कारणे असे आहे की श्रावण हा भगवान शिवाचा पवित्र महिना आहे, ज्यामध्ये सात्विक आहार आणि भक्तीला प्राधान्य दिले जाते. तर शास्त्रीय कारण असे की पावसाळ्यात मासे प्रजनन करतात आणि पाण्यात जीवाणूंची वाढ होते, ज्यामुळे मांसाहारामुळे रोगराईचा धोका वाढतो. तसेच पचनक्रिया मंदावते, त्यामुळे हलका आहार घेणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. म्हणून गटारी अमावस्येला मांसाहार आणि मद्यपान करून पुढील महिन्यासाठी या गोष्टींचा त्याग करण्याचा संकल्प केला जातो. हा एक प्रकारे आहारातील बदलाचा प्रारंभ आहे.
आता गटारी म्हणून प्रसिद्धी का, तर बघा, गटारी अमावस्येला महाराष्ट्रात मांसाहार आणि मद्यपानाचा दिवस म्हणून मोठी प्रसिद्धी मिळाली आहे. श्रावणात मांसाहार टाळला जाणार असल्याने या दिवशी मांसाहारी पदार्थ आणि मद्यपान मोठ्या प्रमाणात केले जाते. हा एक प्रकारे सामाजिक उत्सव बनला आहे, ज्यामध्ये कुटुंब आणि मित्र एकत्र येऊन जेवणाचा आनंद घेतात. या प्रथेला काही वेळा मज्जा आणि मस्ती असेही संबोधले जाते, ज्यामुळे गटारे हे नाव अधिक लोकप्रिय झालेले आहे. काही ठिकाणी विशेषतः शहरी भागात हा दिवस मांसाहारी थाळी आणि मद्यपानाच्या पार्ट्यासाठी प्रसिद्ध आहे, ज्यामुळे याला एक उत्सवी स्वरूप प्राप्त झालेले आहे. मात्र गटारी हा शब्द चुकीच्या उच्चारामुळे आणि मांसाहार मद्यपानाशी जोडला गेल्यामुळे काही वेळा नकारात्मक अर्थानेही पाहिला जातो. काही लोक याला गटारशी जोडतात, ज्यामुळे या सणाची अवहेलना होते. धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून गटारी अमावस्येचे मूळ महत्त्व हे दीपपूजन, पितरांचे तर्पण हे मागे पडते आणि केवळ मांसाहार मद्यपान हाच मुख्य भाग समोर येतो. यामुळे काही विद्वान आणि सांस्कृतिक कार्यकर्ते गटारी ऐवजी गतहारी हा शब्द वापरण्याचा आग्रह करतात. आता दोन्हीमध्ये फरक काय बघा, तर गटारी हा अपभ्रंशित शब्द आहे, जो बोलीभाषेत रूढ झाला आहे. याला गटाराशी कोणताही संबंध नाही, परंतु मांसाहार आणि मद्यपानामुळे याला चुकीचा अर्थ लावला जातो. आता गतहारी, तर हा मूळ शब्द आहे, ज्याचा अर्थ त्यागलेला आहार आहे. हा शब्द धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून योग्य आहे. लोकप्रिय संस्कृतीत गटारी अमावस्येला मांसाहार आणि मद्यपानाचा उत्सव म्हणून पाहिले जाते. धार्मिकदृष्ट्या गतहारी याला दीपपूजन, पितरांचे तर्पण आणि आहारातील बदलांचा शुभारंभ म्हणून महत्त्व आहे. गटारी हा शब्द मांसाहार आणि मद्यपानामुळे शहरी भागात प्रसिद्ध आहे, परंतु यामागे सणाचा मूळ अर्थ हरवतो. गतहारी सांस्कृतिक आणि धार्मिक परंपराचा आदर करणारे लोक याला गतहारी म्हणून साजरे करतात, ज्यामुळे सणाचे पावित्र्य टिकून राहते. गटारी हा शब्द टाळून गतहारी हा शब्द वापरावा, जेणेकरून सणाचा मूळ अर्थ आणि सांस्कृतिक महत्त्व टिकून राहील. मांसाहार आणि मद्यपान हा या सणाचा मूळ उद्देश नाही, तो केवळ एक सामाजिक प्रथा बनला आहे. त्यामुळे दीपपूजन आणि पितरांचे स्मरण यांना प्राधान्य द्यावे. सध्याच्या पिढीला योग्य तो संदेश द्यायचा असेल तर गटारी अमावस्येला केवळ मांसाहार आणि मद्यपानाचा उत्सव न समजता यामागील धार्मिक आणि शास्त्रीय महत्त्व समजून घ्यावे. या दिवशी कुटुंबासोबत एकत्र जेवण, दीपपूजन आणि परंपरांचा आदर करणे यावर भर द्यावा, ज्यामुळे भारतीय संस्कृतीचे मूल्य जपले जाईल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.